बघा, मी आज जरांगे पाटलांनी जे बोलले ते मी थोडं बहुत सोशल मीडियावर ऐकलं आणि त्यामध्ये ज्या प्रकारे जरांगे पाटील वागत आहे आणि बोलत आहे ते चुकीचं आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे। आणि जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कुणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कुणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कुणाच्याही असा काही विषय शिवीगाळ आपण करत नाही, पण या व्यक्तिगत कुणाला शिवीगाळ करत नाही। पण ज्या आज स्वतःच्या संविधानिक मागण्यासाठी नक्कीच आक्रमक झालेला आहे। आक्रमक झाल्याचा अर्थ असा नाही की काय आम्ही कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी येतोय, तर आम्ही आमची हक्काच्या मागणी आणि मराठा आरक्षणासाठी येतोय। आता मागे जे काय शासनाने किंवा मुख्यमंत्र्याने आम्हाला GR दिला होता, सगळे सोयरे किंवा जे आहे मराठांना एक 6 महिन्यामध्ये तो इम्प्लिमेंट होणं गरजेचं होतं, पण त्याच्यावरती काहीही झालं नाही। तर मागचे 2 वर्ष आम्ही वाट पाहिली आणि प्रशासनाला वारंवार किंवा शासनाला मनोजदादांनी सूचना देऊन किंवा हे त्यांना मागण्या माहीत असूनही त्यांनी ते दुर्लक्ष केलेलं आहे। त्याचे मुद्दे ते आहेत का? रोजगाराचा प्रश्नाचं काय झालंय? शेतकऱ्याची आजची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जनावर किती मेलेत शेतकऱ्यांची। पिकाचं तर पूर्ण ज्यावेळेस जनावर मरते त्याचा अर्थ पिकं तर गेलेलेच आहेत, जनावर सुद्धा मृत्युमुखी पडले। दुभते जनावर जे उत्पन्नाचं साधन असणारे, कोणाचं लक्ष आहे की यांचं त्याच्याकडं? या असं एक धर्माचं नाव घेतलं का सगळं विसरून जातात लोक, हे पाहून ते अशा पद्धतीनं काम करतायत। आणि म्हणून कायम लोकांचं लक्ष महागाईपासून दूर न्यायचं, काय लक्ष रोजगारापासून दूर न्यायचं, हे प्रयत्न त्यांचे असतात ह्या सत्ताधाऱ्यांचे। त्याला खरं जनतेनं सुद्धा फसलं नाही पाहिजे म्हणून हे विषय पुढे येत असतात आणि आणले जातात मीडियाच्या माध्यमातून। सर, राहुल गांधी बिहारमध्ये पूर्ण प्रचार, यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही फायदा होईल का आपल्याला? निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या ना? निवडणूक आयोग नाही, ते चोरटे दलाल नाही म्हणणार मी त्यांना, चोर आहेत, चोर, दरोडेखोर। निवडणूक आयोगाला माहिती आहे, मी हे पत्र दिलेलं आहे 4 महिन्यापूर्वी की प्रभाग रचनेकडे लक्ष द्या, वॉर्ड रचनेकडे लक्ष द्या। महापालिकेचे अधिकारी कुठल्या हॉटेलमध्ये बसतात, कुठे डिझायनिंग करतात, कशाप्रमाणे वॉर्ड रचना केली जाते, सगळं मला माहिती। प्रभाग रचना बनवून त्यांच्या हातात दिली जाते, हा प्रभाग हा असा बनव, हा प्रभाग हा असा बनव, हा प्रभाग हा असा बनव। रेल्वे लाईनच्या पलीकडे, आणि म्हणजे हा वॉर्ड आहे, हा एक वॉर्ड आहे, इथनं रेल्वे लाईन जाते, तर हा वॉर्ड वेगळा असला पाहिजे, रेल्वे लाईनच्या पलीकडचा वॉर्ड वेगळा असला पाहिजे। रेल्वे लाईनच्या इथली जमीन या वॉर्डात टाकली, खाडी पलीकडे, इथनं खाडी जाते, हा वॉर्ड, खाडीच्या पलीकडे एक गाव आहे, पण त्याची मतं इथे दिली तर इथला वॉर्ड आपला 100% निवडून येईल। हा खाडीकडचा पलीकडचा वॉर्ड उचलला आणि इथे आणून टाकला, काय याला काय अर्थ? त्याच्यापेक्षा प्रशासनाने आता आपली दालनं बंद करावी आणि सत्ताधारी पक्षाच्या शाखा उघडाव्यात। ठाणे शहर शाखा प्रमुख असं आयुक्तांच्या दालनापुढे बाहेर लिहून टाकावं।